तेव्हा आई मी पप्पाला म्हणत आहे की 3 दिवसापासून की गणपती आणा आणि पप्पा हाऊस म्हणत आहे. आज गणपती बसणार आहे. पप्पाला म्हटलं की चला आपण गणपती आणू, तर पप्पा म्हणतात की हाव. तर मला वाटते की पप्पा तेव्हापर्यंत गणपती आणण्यासाठी मला नेत नाही, तर मला खरंच नाही वाटत. तर आम्ही गणपती माहिती आहे का आमच्या घरी नाही बसवणार. आम्ही गणपती माझ्या मामाच्या घरी बसवणार, कारण की आम्ही 3 दिवसासाठी माझ्या गावाला चाललो महालक्ष्मी येतो. माझे पप्पा आता गाडी घेऊन येत आहेत. आता मी पप्पा गाडी घेऊन येतात, नंतर आपण जाऊ गणपती आणायला. ते बघ गाडीवर बसलेलो. आता आपण जात आहे गणपती आणायला. तुम्ही माझा अकोला पाहिला आहे का नाही ना, तर आधी मला पूर्ण माझा अकोला दाखवणार आहे. हे बघ, हे इकडे मोठं गणपती बसणार आहे या टेजवर. पण आज ते पूर्ण तयारी होते आज. तर आता मग आपण गणपती आणायला इथं दुकानावर पोचलेलो आहो. तर मी तुम्हाला गणपती दाखवतो कोणता घेणार. हॅलो गाईज, काका म्हणत आहेत की 400 द्या. माझे पप्पा म्हणायचे आहेत की 350 द्या. आता तुम्ही सांगा आम्ही कोणत्या रेटमध्ये घेऊ. हे पहा, हा गणपती घेतलेला आता 360 देतो म्हणतात. हा गणपती घेतलेला आता. श्री गणेश मूर्ती केंद्र, याच्यात तुम्हाला फक्त स्वस्त 400 नाही तर 300 मध्ये गणपती भेटणार आहे. तुम्ही अकोल्यात या कोटखेडमध्ये कधी या डिमार्ट समोर ये जा. गणपती घेऊन निघालो पण आपल्या घरी. आता घरी जाऊन मस्त गणपती डेकोरेशन करू. आता गणपती तुम्हाला छान वाटला ना, तुम्ही पण अशी गणेश केंद्र दुकान हे आमच्या अकोल्याच्या डिमांडच्या समोर तुम्ही पण घ्या. इथून खूप चांगले गणपती आहेत, कमी रेटमध्ये आहे. गणपती बाप्पा माझे मामा आणि माझे पप्पा गणपतीची तयारी करत आहे, डेकोरेशन करत आहे फुलांनी. आणि इकडे आणखी डेकोरेशन सामान खाली पडलेलं आहे. आणि माझी मम्मी पण मदत करत आहे त्यांची थोडीशी. माझी मामी पण थोडीशी मदत करत आहे, फक्त सांगत आहे त्यांच्या मोबाईलातून आम्ही हे डेकोरेशन करत आहे. हे बघ, माझ्या पप्पा आणि माझ्या मामाने डेकोरेशन पूर्ण तयार केलं. आता आम्ही गणपती बसवणार. मंगल मूर्ती आला रे आला गणपती आला. आला रे आला गणपती आला. आला गणपती आला. हो लावते. छोटू गणपती असते, सर्व छान लागले. हा पकड बेटा, पकडा. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. थांबा मामा काढता फोटो काढतात. गणपती बाप्पा. माझे मामा इथे स्वस्तिक काढताय, ते पण एकदम चांगला केलं आणि स्वस्तिक एवढा छान निघत आहे. आता स्वस्तिक पूर्ण झाला आणि आता माझ्या मामाचा मुलगा गणपतीला पाय घेत आहे. आता आम्ही गणपतीची स्थापना करत आहे. माझ्या मामाला त्यांचा गणपती ठेवला, आता मला ठेवता येते म्हणून माझ्या मामानं माझा पण गणपती ठेवला. टिक्का लाव. अशा प्रकारे आमच्या घरी आगमन झालेलं आहे गणपतीचे. तुमच्या घरी कसं आगमन होते तसं आम्हाला सांगा कमेंट करून खाली.